श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा आणि वारंवार महागड्या हेअर ट्रीटमेंट करण्यापेक्षा हा नैसर्गिक हेअर मास्क एकदा नक्की ट्राय करा. कारण आपण पार्लरमध्ये जाऊन महागडी ट्रीटमेंट करतो आणि नंतर आपले केस खूप खराब होतात. म्हणूनच जेवढ्या तुम्ही आपल्या नॅचरल गोष्टी लावाल तेवढे तुमचे केस सुंदर आणि स्किनसुद्धा खूप सुंदर होते विदाऊट केमिकल. तर आता हा हेअर मास्क मी माझ्या मुलीच्या केसांवर लावून दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मी आता घेतलेला आहे कांदा, कारण कांद्यामधील जे सल्फर केसांच्या मुळांना पोषण देतं आणि केस तुटणं गळणं असेल तर ते कमी करतं. तर इथे तुम्ही सालीसकट कांदा घेतला तरीही चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे. नंतर आपल्याला ते केस वाळले की पूर्ण निघून जातात, त्याच्यामुळे कुठलंही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे की कांदा सोलून वगैरे घ्यायचं. कांदा सालीसहित घेतला तरी चालतं. माझ्याकडे 2 ते 3 आवळे होते, ते सुद्धा मी या मास्कमध्ये टाकलेले आहेत. आता याच्यामध्ये घेतलेले आहे मी 2 पिकलेली केळं. आपण भरपूर प्रमाणात केळी आणतो आणि 1-2 शिल्लक राहतात, ती खूप पिकतात. तर तुम्ही अशा प्रकारे त्याचा हेअर मास्क करू शकता आणि तो हेअर मास्क आपल्या केसांसाठी खूप सुंदर आहे. त्याने केस सॉफ्ट बनतात आणि केस गळतीसुद्धा कमी होते. त्याच्यामध्ये थोडंसं कोकोनट ऑइल किंवा तुम्ही जे हेअर ऑइल यूज करता ते टाकायचं आणि हा हेअर मास्क तुम्ही नेहमी वापरू शकता. आता याच्यामध्ये मी टाकलेला आहे बीट, पण तो बीटचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे. तुम्ही बीटरूट नक्की टाका, कारण त्यामुळे आपल्या केसांना सुंदर लालसर कलर येतो आणि केस खूप सुंदर वाटतात. पार्लरमध्ये कलर केल्यासारखे थोडेफार त्याच्यावरती लाल कलरचे शेड दिसतो छान. आणि आता याच्यामध्ये टाकत आहे मी कोकोनट ऑइल. तुम्हाला जे आवडतं ते ऑइल तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे मी छान केसांना लावून दिलेलं आहे माझ्या मुलीच्या. पहा तुम्ही किती सुंदर लालसर वाटत आहे ते केस. आणि हा हेअर मास्क अगदी तुम्ही स्कॅल्पपासून लेंथपर्यंत व्यवस्थित लावा. 30 ते 40 मिनिटं ठेवा आणि नंतर सौम्य शॅम्पूने धुवून टाका. हा जर मास्क तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावला तर तुमची केस गळती नक्की कमी होणार आहे. केस खूप सुंदर सॉफ्ट आणि शायनी बनणार आहे. अशा प्रकारे मी छान केसांच्या लेंथला वगैरे लावून दिलेलं आहे. आणि एखादी शॉवर कॅप असेल तर ती नक्की लावा, नसेल तर पॉलिथिनही चालेल. तर ही शॉवर कॅप लावल्यामुळे मास्क सुकत नाही आणि कपड्यांवर सुद्धा ती चिकटत नाही. शॉवर कॅप घातल्याने मास्कसुद्धा व्यवस्थित केसांवर राहतो, त्यामुळे होईस्तोवर तुम्ही शॉवर कॅप किंवा पॉलिथिन नक्की लावा. आता केस वॉश करून आलेली आहे आणि केस पहा किती सुंदर झालेले आहे. तिचे छान शायनी पण झालेले आहे, सॉफ्ट पण झालेले आहे. हा मास्क तुम्ही आठवड्यातून 2 वेळा नक्की ट्राय करा आणि अशाच घरगुती आणि नैसर्गिक टिप्ससाठी ग्लो विथ जयू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि लवकरच भेटूया नव्या व्हिडिओमध्ये.